लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये। ही लढाई आता या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का लवाद त्याच्या डोक्यावर बसणार आहे त्याची ही लढाई आहे। म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा, ही लढाई आता उद्या होणार आहे। ठीक आहे, आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल, ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन, पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत, हा महत्वाचा प्रश्न आहे। सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, त्याचं वर्चस्व, त्याचा अधिकार। नाहीतर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलत होतात आपल्या 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये, कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील, तो त्याने द्यायलाच पाहिजे होता। आणि तुम्ही बोलला होता की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना असीमजी, पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद। त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं। लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही। अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं, त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं। आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे। म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन, ते म्हणतात तुमचं खातच नाही आमच्याकडे। अहो मग पासबुक आहे, चेकबुक आहे, आम्हाला माहिती तुमचं खातच नाही आमच्याकडे, काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसलात? म्हणजे हा केवढा मोठा कट आहे आणि त्या कटाची सुरुवात जी आहे, त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, आठवत असेल की नाही जरा बघा। कारण गेल्यावर काय मला वाटतं 2022 साली JP नड्डा इकडे आले होते। आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही, असं ठरव त्यांच्याकडे झालंय की नाही की सर्व अधिकार JP नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत की नाही काढा। पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार, भारतीय जनता पक्ष, बाकी सगळे पक्ष संपून टाकणार। ही त्याची सुरुवात आहे, त्याच्या कटकारस्थानाला तिथून सुरुवात झाली। आणि त्याच्यामध्ये मग ED, इन्कम टॅक्स, CBI, निवडणूक आयोग, हे लवाद सगळेजण त्यांचे कटाचे सगळे गार्दी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली त्यांनी। शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत, राष्ट्रवादीचा करतायत, तुम्ही संपूर्ण देशात बघा सगळीकडे हेच चाललेलं आहे त्यांचं। मग सगळे पक्ष संपून देशात एक पक्ष राहणार हे जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो, तर लोकशाहीचा डंका आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय? हे उघड उघड बोलतायत, खेचताय त्याची शेंडी। मी शेंडी बोलतो कारण नड्डा बोलल्यानंतर उगाच चुकीचा अर्थ घेऊ नका कोणी। मी शेंडी बोललो मुद्दा म्हणून, आणि नाहीतरी ते मी तुम्हाला सांगितलं ते शेंडी का बोललो ते त्यांना। पण एखादा अध्यक्ष येऊन उघड उघड बोलतोय की यापुढे देशामध्ये एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, बाकीचे सगळे पक्ष संपून जातील। आणि आम्हाला असं वाटलं काय लढाई बघू नाही, हे फार घातक पद्धतीने लढाई सुरू झालेली आहे। आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रामशास्त्री बाण्याचा उल्लेख तुम्ही केला, ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली। याच मातीत तुम्हाला या अवदसा जन्माला आलेली बघावी लागते। ही अवदसा आहे या महाराष्ट्रामध्ये। जसं बाबासाहेब आंबेडकर जन्माले, रामशास्त्री प्रभूने जन्माले, तसे लोकशाहीचे हत्यारे सुद्धा जन्म घेत आहेत आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देते आहे। त्यांना माहिती नाही ही महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम काय आहे। ते अशा गद्दारांना थारा देत नाही, ती माती तिथल्या तिथे त्यांना गाडून टाकते, संपवून टाकते। आणि हा सगळा क्रम बघितल्यानंतर आजचं हे करणं हे फार गरजेचं होतं। कारण